आज आपण बनवणार आहोत पारंपरिक खुसखुशीत आणि खूपच चविष्ट असा साबुदाणा बटाटा पापड। उपवासासाठी खास आणि एकदाच बनवले की वर्षभर टिकणारा अगदी सोप्या पद्धतीने हा पापड तयार होतो। तुमचा पापड एकदम परफेक्ट होण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि पूर्ण बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता मी इथं अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे, म्हणजे 2 ग्लास, 1 ग्लास पावशेरचा आहे, तर मी असे 2 ग्लास साबुदाणा घेतलेला आहे। तो साबुदाणा आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। साबुदाणा भिजायला घालताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त घालायचं, म्हणजे तो भिजून झाल्यावर असा चिकट चिकट झाला पाहिजे। 7 ते 8 तास भिजल्याच्या नंतर हे बघा आपला साबुदाणा असा भिजलेला आहे। आता आपण अर्धा किलो साबुदाण्यासाठी 2 किलो बटाटे घेतलेले आहेत। आता बटाटे पण आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, तो म्हणजे त्याची माती निघून जाते, काळपट पाणी निघून जातो। आता हे धुवून घेतलेले बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत। हे बघा किती छान असे बटाटे उकडलेले आहेत आपले, पाहू शकता तुम्ही। आता पातेल्यावर पुरणाची चाळण ठेवायची, त्याच्यात 1 ते 2 चमचे भिजवलेला साबुदाणा टाकायचा आणि वर एक साल काढून बटाटा ठेवायचा आणि पुरणाच्या चाळणीतून असं काढून घ्यायचं। पण लक्षात ठेवा, एक बटाटा साल काढून घ्यायचा, पूर्ण बटाट्याची साल काढून एकदाच नाही ठेवायचे, मग कारण बटाटे थंड झाल्यावर चाळणीतून व्यवस्थित खाली जात नाही। आता हे बघा आपलं सगळं मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे बघा आपण एवढी हिरवी मिरची घेतली, ती मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायची, जास्तही बारीक नाही करायची, थोडी थोडी ती पापड्यामध्ये दिसली पाहिजे। आता इथं आपल्याला 2 चमचे मीठ लागणार आहे, हे साधारण 20 ग्रॅम आहे। आता ही मिरची आपण बटाटा आणि साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर मीठ पण टाकणार आहोत आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहोत। तुम्ही ती हिरवी मिरची ऐवजी लाल मिरची पावडरही वापरू शकता, किंवा मग लाल वाळलेल्या मिरच्या मिक्सर मधून थोड्याशा जाडसर काढायच्या आणि त्याही टाकल्या तरी छान वाटतं। आता याला चांगल्या प्रकारे असं एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा आपलं पापडाचं मिश्रण आता तयार झालेलं आहे। आता प्लॅस्टिकच्या तुकड्याला आपल्याला एकदाच गावरान तुपाचा हात लावून घ्यायचा आहे, परत परत नाही लावायचा, सुरुवातीला एकदाच लावून घ्यायचं। हे बघा आपण अशी लिंबाच्या आकाराची गोळी करायची, वरून एक प्लॅस्टिकचा तुकडा ठेवायचा आणि त्याला असं हलक्या हाताने प्रेस करायचं। बघा किती छान आपला पापड तयार झालेला आहे। आता याला प्लॅस्टिकच्या मोठ्या तुकड्यावर टाकून घ्यायचं आणि अलगद हाताने वरचा छोटासा तुकडा काढून घ्यायचा। पापड्या करायची पद्धत एकदम सोपी आहे, कुणी अगदी सहज करू शकता अशा पापड्या आहेत। हे बघा आपल्या सगळ्या पापड्या तयार करून झालेल्या आहेत। हा कागद आता आपल्याला असाच उन्हात नेऊन वाळवायला घालायचा आहे। 5 ते 6 तास वाळल्यानंतर हे बघा आपल्या पापड्या अशा झालेल्या आहेत। 2 दिवस पूर्णपणे उन्हात वाळल्याच्या नंतर हे बघा पापड्या अशा दिसत आहेत।
तुम्ही पाहू शकता किती छान पांढऱ्या शुभ्र अशा पापड्या तयार झालेल्या आहेत आपल्या. आता याला तळून पाहू. हे पाहू शकता तुम्ही, तेलात टाकताच दुप्पट फुलणारा असा खुसखुशीत साबुदाणा बटाटा पापड आपला तयार झालेला आहे. तुम्हाला ही साबुदाणा बटाटा पापड बनवण्याची नवीन पद्धत कशी वाटली ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.